हे आहे अलिबाग तालुक्यातील आवास गाव। आज नागपंचमी निमित्ताने गावातील नागेश्वर देवस्थानी भाविकांची जत्रा पाहायला मिळाली। नारळी पोफळीच्या बागा असलेल्या या निसर्गरम्य गावात 150 वर्षांपूर्वी नागोबा, बुधोबा आणि चांगोबा या 3 साधूंचं वास्तव्य होतं। ते नागेश्वराचे भक्त होते। त्यांच्या वास्तव्याने आवास गाव नावारूपाला आले। मच्छीमार बांधव आणि शेतकरी यांची नागेश्वर देवस्थानावर मोठी श्रद्धा आहे। भात पीक भरभरून यावे, मोठ्या प्रमाणात मासे मिळावे आणि सर्वांचं रक्षण करावे अशी मागणी भाविकांनी आज नागेश्वराकडे केली। नागपंचमी सणाला पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी करतात। आज पहाटे धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले। उत्सवात सर्व प्रकारची दुकाने पाहायला मिळाली। अलिबाग, उरण तालुक्यातील भाविक दर्शनासाठी इथे आले होते। सगळ्यांना आवास म्हणजे देवदेवतांचं ठिकाण असलेलं हे गाव आहे, म्हणून त्याला आपण आवास हे त्याला नाव पडलेलं आहे। इथे बरीचशी देवळं आहेत, त्यापैकी एक स्वयंभू असलेलं म्हणजे आपले नागेश्वर आवासचं मंदिर। आपल्या इथे नागपंचमीला आणि कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते। खूप लांबून लांबून आपल्याकडे भाविक येतात, दर्शनाचा लाभ घेतात। आपण त्यांच्यासाठी रस्ते, पोलीस संरक्षण किंवा अजून आपल्या पंचायतीचे कर्मचारी असतील ती त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा प्राप्त करून देतात। पिण्याच्या पाण्याची सोय असेल, पटकन फर्स्ट एड असेल, कुठे ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल, ह्या सर्व सोयी आपण त्यांना पंचायतीमार्फत उपलब्ध करून देतो। आणि छोटे मोठे जे असतात धंदा टाकणारे त्यांची सुद्धा ह्या दिवसात खूप कमाई होते आणि भरपूर भाविक दर्शन घेऊन अगदी मनाजोगतं त्यांचं सर्व गाऱ्हाणे नागोबाला सांगून खूप सुखाने श्रद्धेने परत जातात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।